अहिल्यानगरमध्ये 1,46,00,000ची लाल सुपारी जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। कर्नाटकहून दिल्लीकडे जाणारे लाल सुपारीने भरलेले 2 ट्रक पोलिसांनी MIDC परिसरातून ताब्यात घेतलेत। या कारवाईत तब्बल 1,46,15,200 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। कर्नाटकहून दिल्लीकडे जाणारे 2 लाल रंगाचे ट्रक MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवण्यात आले। पोलिसांनी दोन्ही ट्रकची तपासणी केली असता त्यात एकूण 56,000 किलो वजनाच्या 800 सुपारीच्या गोण्या आढळून आल्या। सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिशिर कुमार देशमुख, अजय नगरे, बाळासाहेब जंबे, सचिन जाधव, भारत बुधवंत, राजू जाधव, महेश मगर, किरण बनसोडे आणि सागर द्वारकेंसह MIDC पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभाग तसेच राज्य कर विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।